ताणतणाव या शब्दापासून कोणीही दूर नाही। आजकालची मुलं तणावाखाली आपला अभ्यास करताना दिसून येतात। 10वीचे विद्यार्थी आपला निकाल लागल्यानंतर तणावाखाली येऊन आत्महत्या करताना सुद्धा आपण पाहतो। या विद्यार्थ्यांना या तणावापासून परावृत्त करण्यासाठी एक वेबसाईट बनवण्यात आली आहे। या वेबसाईटच्या मदतीने विद्यार्थी आपला स्ट्रेस लेवल चेक करू शकतात आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना समजवण्यासाठी तसंच आईवडिलांबरोबरच शिक्षकांना सुद्धा होऊ शकतो। दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा देतात। या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी नापास होतात आणि हे विद्यार्थी आत्महत्या करतात। या विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी मुंबईतल्या एका संस्थेनं स्ट्रेस मीटर टेस्ट करण्याचं आयोजन केलं आहे। विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी हे मीटर उपयोगी पडणार आहे। वेळीच जर कळलं एखाद्या स्टुडंटला किती स्ट्रेस आहे, त्याच्या पालकांना, शिक्षकांना, त्याला स्वतःला, तर वर्षभर त्यांना ते ताणलं जाणार नाही आणि त्यातनं काही निगेटिव्ह घडणार। आणि म्हणून महाराष्ट्रभरातल्या सगळ्या स्टुडंटसाठी आम्ही फ्री ठेवलंय की एक स्ट्रेस मीटर जे स्पॉट क्वेश्चनिंग आहे, की ते क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर तो मीटर ऑन द स्पॉट सांगतो की त्यांना किती स्ट्रेस आहे। शाळेतल्या प्राध्यापकांनी हे टेस्ट चांगलं असल्याचं सांगितलं आहे। तसंच विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी ही टेस्ट मदत करू शकते असंही त्यांचं म्हणणं आहे। या टेस्ट मध्ये असे प्रश्न विचारले की जे आपल्या अभ्यासावर परिणाम करतात आणि आपलं किती ताण आहे ते दाखवतात। तर पालकांना कळेल की आपण आपल्याकडून मुलावर जो स्ट्रेस येतो त्याचा परिणाम किती होतो। इकडे शिक्षकांना पण कळेल की आपण सांगतो की नुसता अभ्यास करा हे करा, तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यावर स्ट्रेस वाढतो। तर शिक्षकाला पण कळेल की आपण स्ट्रेस किती दिला पाहिजे किंवा किती नाही दिला पाहिजे। स्ट्रेस मीटर टेस्ट हे मुलांसाठी कितपत योग्य ठरेल हे येणारा काळच ठरवेल। सरकारी शाळेमध्ये ही टेस्ट बंधनकारक असणार असल्याचं बोललं जात आहे। याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे। सरोजनी श्रीहर्षसह गणेश कुंबळे, समय, मुंबई।